श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 410. रामदेवाच्या शिष्याची भेट. सर्वज्ञ सकाळीच ग्रामांतरासाठी निघाले. सर्वज्ञ वनदेवाच्या देवळाकडे जात असताना रस्त्यात दादोसाने सर्वज्ञांना विनंती केली, जीजी, मी वाहना साधण्यासाठी गावात जाईन. एका मताने शिदोरी आणील. सर्वज्ञांनी सांगितले, जा, पण आम्ही आलो आहोत असे कोणापुढेही सांगू नका. त्यांनी सांगितले, हो जी. नंतर दादोस तीक वननायकाच्या घरी गेले. तेव्हा तेथे आबाईसा उमाईसा होत्या. त्यांना ते भेटले. त्यांनी बसायला घातले, त्यांचे पाय धुतले. मग विचारले, दादो, तुम्ही चाललेत तर काय सर्वज्ञ आले आहेत? तेव्हा ते नुसते हसायचे, परंतु सांगत नव्हते. पुन्हा विचारले, दादो, सांगा ना. ते हसत परंतु सांगत नव्हते. मग आबाईसाने म्हटले, उमाई हे जातील आणि यांच्या मागे आपणही जाऊ. नक्कीच सर्वज्ञ आलेले आहेत. दादोसाने उमाईसाला सांगितले, उमाई, तुमच्याजवळ काही शिदोरी असेल तर द्या. त्यांनी दहीभात दिला, लोणचे दिले. ते घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले. तेव्हा सर्वज्ञ अगोदर वनदेवात गेले, मग मठावर गेले. आबाईसा उमाईसा वनदेवावरून मठावर आल्या. सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागल्या. मग सर्वज्ञांनी विचारले, बाई, आम्ही आलो आहोत असे महात्म्यांनी सांगितले का? त्यांनी म्हटले, नाही जी. दादोसाला आम्ही विचारले, दादो, तुम्ही आले तर सर्वज्ञ आले आहेत का? तेव्हा ते हसत परंतु सांगत नव्हते. सर्वज्ञ म्हणाले, हसणे हेही एक सांगणेच की. मग सर्वज्ञांनी म्हटले, पाहुणे आले आता ग्रामात तर का करू नये? असे म्हणून सर्वज्ञ खाली उतरले. लिंगाच्या पूर्वाभिमुख देवळात बसले. नंतर सर्वज्ञांना पूजा वसर केला. जेवण झाले. गुन्हा केला. पानाचा विडा घेतला. मग थोडा वेळ विश्रांती केली. संध्याकाळी राजमठाला गेले. तेथे सर्वज्ञांचा 2 महिने मुक्काम झाला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.